जाधवांची कन्या भोसलेंची सून, जाधवांची कन्या भोसलेंची सून, शुभांची माता भाग्य कोणती अजून, शुभांची माता भाग्य कोणती अजून, हिंदवी स्वराज्याचा पताका नभी अभिमानाने डोलते, लक्ष देऊन ऐका मी जिजाऊ बोलते, लक्ष देऊन ऐका मी जिजाऊ बोलते. आमचा जन्म जाधवांच्या घरी झाला तेव्हा आनंदाने दारादारात रांगोळ्या काढल्या गेल्या, तोरण लावली गेली, हातीवरून साखर वाटण्यात आली आणि आमचं नाव जिजा असं ठेवलं, आणि आमचं नाव जिजा असं ठेवलं. आईच्या इच्छेखातीर आम्ही 6 भाषा शिकलो. शुभराजे आमचं सर्वात धाकटं रत्न, अतिशय कठीण परस्ते मात करून आम्ही शुभराजांना घडविलं. अंगणातील तुळस गोठ्यातील गाय घरातील माय, अंगणातील तुळस गोठ्यातील गाय घरातील माय. यांच्याकडे जर वाकड्या नजरेने पाहत असलं तर त्यांची गय करू नका, ही शिकवण आम्ही शुभराजांना दिली. आम्ही पाहिलेलं स्वराज्याचं स्वप्न ते त्यांनी पूर्ण केलं. त्यांच्याविषयी बोललं जात होतं. एक होते राजे शिवाजी, भीती नव्हती जगाची, एक होते राजे शिवाजी, भीती नव्हती जगाची, परवा नव्हती परिणामाची, परवा नव्हती परिणामाची, साथ होती आई भवानी व जिजामाताची, साथ होती आई भवानी व जिजामाताची. म्हणूनच म्हणते जय भवानी जय शिवराय, जय भवानी जय शिवराय, तेव्हा आमचा ऊर अभिमानाने भरून येतो. म्हणूनच म्हणते बाळांनो, म्हणूनच म्हणते बाळांनो, शुभराजांसारखं खूप अभ्यास करा, खूप मोठं व्हा, आई बापाचं नाव मोठं करा. पुढे आमच्या शुभाला छत्रपती बनताना बघून आमचे डोळे पाणवले, स्वप्न वास्तवात उतरले आणि त्यानंतर अवघ्या 12 दिवसानंतर आमचा अखेरचा श्वास घेतला, या जगाचा निरोप घेतला. आणि शेवटी तुमचं नामचं नातं तरी काय. जय जिजाऊ जय शिवराय.